13वा पाठ बघूया. आशिया प्राकृतिक. आशिया खंड हे जगातील सर्वात मोठे खंड आहे, हे लक्षात राहू द्या. पृथ्वीवरील भूभागाचा एकूण क्षेत्रफळापैकी सुमारे 33% भाग आशिया खंडाने व्यापलेला आहे. हे पर्सेंटेज लक्षात राहू द्या. आसू म्हणजे सूर्य उगवणारी बाजू किंवा दिशा. यावरून या खंडाचे नाव आशिया असे पडले. जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट या खंडात आहे. बघा, जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट कोणत्या खंडात आहे? आशिया. तसेच जमिनीचा सर्वात खोल भाग याच खंडात आहे, हे सुद्धा लक्षात राहू द्या. जगातील सर्वात जास्त पावसाचे ठिकाण आशिया खंडातच आहे, हे तुम्हाला माहितीच हवं. अनेक प्राचीन संस्कृतीचा तसेच जगातील अनेक प्रमुख धर्माचा उदय आशिया खंडात झाला आहे. अशा वैशिष्ट्यपूर्ण खंडात हवामान, नदी प्रणाली, वनस्पती, प्राणी आणि मानवी जीवन यामध्ये खूप विविधता आढळते. विस्तार व सीमा बघूया. या खंडाचा अक्षवृत्तीय विस्तार 10 अंश दक्षिण ते 81 अंश उत्तर इतका आहे व रेखावृत्तीय विस्तार 26 अंश पूर्व ते 180 अंश पश्चिम यांच्या दरम्यान आहे. उत्तरेकडील आर्टिक महासागर, पूर्वेकडील पॅसिफिक महासागर आणि दक्षिणेकडील हिंदी महासागर हे या खंडाच्या सीमा ठरतात. बघा, कोणत्या सीमा आहे? उत्तरेकडील आर्टिक महासागर, पूर्वेकडील पॅसिफिक, दक्षिणेकडील हिंदी महासागर हे या खंडाच्या सीमा ठरतात. पश्चिमेकडील सीमा पूर्णपणे जमिनीवरून गेलेले असून ती मुख्यतः उरल पर्वतातून जाते. ही सीमा युरोप खंडाशी सलग आहे, हे तुम्हाला माहिती हवं. पश्चिमेकडील सीमा पूर्णपणे जमिनीवरून गेलेली असून ती मुख्यतः उरल पर्वतातून जाते. ही सीमा युरोप खंडाशी संलग्न आहे. प्राकृतिक रचना बघूया. प्राकृतिक रचना. पर्वत. मध्य आशियात असलेल्या पामीर पठारापासून निघणाऱ्या अनेक डोंगर रांगा वेगवेगळ्या दिशांना जातात. हिमालय व काराकोरम रांगा पामीरहून आग्नेय दिशेकडे जातात. कुन्नुल पर्वतरांग पामीरच्या पूर्वेकडे जाते. पामीरच्या ईशान्येकडे तिएनशान पर्वत आहे. ही रांग आशिया खंडाच्या अतिपूर्वेकडील भागात पसरली आहे. हे आपल्याला एवढं विचारणार नाही, फक्त लक्ष देऊन बघा. पामीरच्या पश्चिमेकडे जाणाऱ्या हिंदुकुश व सुलेमान पर्वतरांगा पुढे वेगवेगळ्या नावांनी थेट टर्की, तुर्कस्तान देशापर्यंत पसरल्या आहे. पठार बघूया. वेगवेगळ्या पर्वतरांगांच्या दरम्यान विस्तीर्ण पठारे आहे. हिमालय व कुन्नुल दरम्यान तिबेटचे पठार आहे. हे पठार जगात सर्वात उंच असल्याने यास जगाचे छप्पर असे म्हणतात. बघा, कोणत्या पठारात जगाचे छप्पर असे म्हणतात? तिबेटच्या पठारास. कोणते पठार जगात सर्वात उंच आहे? तर तिबेटचे पठार. याशिवाय भारतीय उपखंडातील दख्खनचे पठार, चीनमधील युनानचे पठार, रशियातील मध्य सिबेरियाचे पठार, पश्चिमेकडील अरेबियाचे पठार इत्यादी प्रमुख आहे. बघा, हे पठार आणि त्यांचे नावही लक्षात ठेवा. आपल्याला जोड्या लावामध्ये सुद्धा विचारल्या जाऊ शकते किंवा मल्टीलायनर क्वेश्चनमध्ये विचारल्या जाऊ शकते. भारतीय उपखंडातील पठार कोणते आहे? दख्खनचे पठार. युनानचे पठार कुठे आहे? चीनमध्ये. मध्य सिबेरियाचे पठार कुठे आहे? रशियामध्ये. आणि अरेबियाचे पठार कुठे आहे? असे काही प्रश्न विचारू शकते किंवा जोड्या लावामध्ये देऊ शकते आपल्याला. समोर बघूया. वाळवंटी प्रदेश बघूया. खंडाच्या वेगवेगळ्या भागात तयार झालेले विस्तीर्ण वाळवंट हे देखील आशिया खंडाचे वैशिष्ट्य आहे. अरेबियाच्या पठारावरील रब अल खली, भारतीय उपखंडातील थर, चीनमधील गोबी आणि ताकलामकान वाळवंटे तसेच तुर्कमेनिस्तानमधील कारकुम वाळवंट हे खंडाचा मोठा भाग व्यापतात. या ठिकाणी सुद्धा वाळवंट आणि प्रदेश विचारल्या जाऊ शकते. जसं रब अल खली हे कुठे आहे? अरेबियाच्या पठारावर आहे. थरचं वाळवंट कुठे आहे? भारतीय उपखंडावर आहे. गोबी आणि ताकलामकान वाळवंट कुठे आहे? चीनमध्ये. कारकुम वाळवंट कुठे आहे? तुर्कमेनिस्तानमध्ये. असं विचारलं जाऊ शकते. आपण द्वीपकल्प बघूया. या खंडात अनेक द्वीपकल्पे दक्षिणेकडे पसरलेली आहे. यापैकी सौदी अरेबिया, भारतीय, मलेशिया इत्यादी द्वीपकल्पे प्रमुख आहे. खंडाच्या ईशान्य भागात कामचाटका द्वीपकल्प आहे. हे लक्षात राहू द्या. सौदी अरेबिया, भारतीय, मलेशिया हे द्वीपकल्प आहे. असा वेगळा शब्द ओळखा असाही सुद्धा प्रश्न देऊ शकते. तेव्हा तुम्हाला समजलं पाहिजे की सौदी अरेबिया, भारतीय आणि मलेशिया हे द्वीपकल्प आहे. बेटे बघूया आपण. बेटे. आशिया खंडात जपान,
इंडोनेशिया, फिलिपाईन्स, श्रीलंका, मालदीव, अंदमान निकोबार इत्यादी बेटे आहे. ही बेटे एकतर जलमग्न पर्वतरांगाचे माथे, ज्वालामुखीय बेटे किंवा प्रवाळ बेटे आहे. बहुतेक बेटांचा मध्यभाग हा पर्वतमय आहे. त्यांच्या किनारी भागात काही प्रमाणात मैदानी प्रदेश आहे. नद्या बघूया. मध्यवर्ती पर्वतमय प्रदेशातून वेगवेगळ्या दिशांना वाहणाऱ्या अनेक नद्या आशिया खंडात आहे. त्यांचे पुढील प्रमाणे वर्गीकरण केले आहे. आर्क्टिक महासागराला मिळणाऱ्या नद्या बघूया. खंडांच्या उत्तरेकडील ओब, येनिसी व लेन या नद्यांचा समावेश होतो. हिवाळ्यात त्यांच्या मुखाकडील भाग गोठतो व या नद्यांच्या प्रवाहांना अडथळा निर्माण होतो. त्यामुळे या नद्यांच्या खोऱ्यात दलदलीचा प्रदेश निर्माण होतो. बघा, नद्यांच्या खोऱ्यात दलदलीचा प्रदेश का निर्माण होतो? कारण हिवाळ्यात त्यांचा मुखाकडील भाग गोठतो व या नद्यांच्या प्रवाहांना अडथळा निर्माण होतो. त्यामुळे या नद्यांच्या खोऱ्यात दलदलीचा प्रदेश निर्माण होतो. पॅसिफिक महासागरास मिळणाऱ्या नद्या बघूया. यामध्ये हुएंग हो, यांगत्से व मेकॉंग या प्रमुख नद्या आहेत. चीनी भाषेत हुएंग हो या शब्दाचा अर्थ पिवळा असा होतो. लोएस ही पिवळ्या रंगाची मृदा मोठ्या प्रमाणात ही नदी वाहून आणते. त्यामुळे तिला हुएंग हो असे नाव आहे. यांगत्से नदी ही चीनमधील सर्वात जास्त लांबीची नदी आहे, हे लक्षात राहू द्या. मेकॉंग नदी ही आग्नेय आशियातील महत्त्वाची नदी आहे. हिंदी महासागरास मिळणाऱ्या नद्या बघूया. भारतीय उपखंडातील सिंधू, नर्मदा, तापी, अरबी समुद्रास तर गंगा, ब्रह्मपुत्रा, गोदावरी, कृष्णा व म्यानमारमधील इरावती या नद्या बंगालच्या उपसागरास मिळतात. इराकमधील तैग्रेस, युफ्रेटिस या नद्या इराणच्या आखातास मिळतात. तांबडा समुद्र, इराणचे आखात, अरबी समुद्र व बंगालचा उपसागर हे हिंदी महासागराचे भाग आहे. बघा, हे एवढं विचारणार नाही आहे, पण तुम्ही लक्ष देऊन ऐका. चुकून एखादी प्रश्न आला तुम्हाला सॉल्व्ह होईल. समोर बघूया आपण खंडांतर्गत नद्या बघूया आपण. वेगवेगळ्या महासागरांना मिळणाऱ्या नद्यांखेरीज आशियातील काही नद्या खंडांतर्गत भागातील भूवेष्टित समुद्रांना मिळतात किंवा लुप्त होतात. त्या कोणत्याही महासागरास मिळत नाही. यात अरल समुद्रास मिळणाऱ्या सिरदर्या व अमुदर्या तसेच इराणच्या पठारावर लुप्त होणाऱ्या हेमंद नद्यांचा समावेश आहे, हे लक्षात राहू द्या. अरल समुद्रास मिळणाऱ्या सिरदर्या व अमुदर्या ह्या नद्या, इराणच्या पठारावर लुप्त होणारी हेलमंद नदी, हे दोन लक्षात राहू द्या. हवामान बघूया आपण. उष्ण, समशीतोष्ण व शीतपट्ट्यातील विस्तार, महासागरीय सानिध्य विस्तार, विस्तीर्ण खंडातील प्रदेश, मध्य भागातील पर्वतरांगा इत्यादीचा आशिया खंडाच्या हवामानावर परिणाम झालेला आहे. त्यामुळे या खंडाच्या हवामानात मोठ्या प्रमाणावर विविधता दिसून येते. खंडांचा अंतर्गत भाग हा सागर किनाऱ्यापासून खूप दूर असल्याने या भागात उन्हाळा अतिउष्ण तर हिवाळा अतिथंड असतो. बघा, उन्हाळा अतिउष्ण व हिवाळा अतिथंड का असतो? कारण खंडांचा अंतर्गत भाग हा सागर किनाऱ्यापासून खूप दूर असल्याने या भागात उन्हाळा अतिउष्ण तर हिवाळा अतिथंड असतो. म्हणजेच तेथे हवामान अतिशय विषम असते. विषम म्हणजे वेगवेगळे. आशियाचा उत्तर भाग ध्रुवाजवळ असल्याने तेथे तापमान खूप कमी असते. आशिया खंडात वर्कोयास्क या ठिकाणी जानेवारीतील तापमान -50° इतके असते. या उलट पाकिस्तानातील उष्ण ओसाड प्रदेशातील जोकाबाद येथे उन्हाळ्यात सर्वात जास्त तापमानाची नोंद होते. आशिया खंडात बहुतांशी उन्हाळ्यात पाऊस पडतो. पावसाचे वितरण देखील खूप असमान आहे. भारतीय उपखंड, दक्षिण चीन व जपानच्या भागात मान्सून प्रकारचे हवामान आढळते. तेथे काही भागात सुमारे 2000 मिमीपेक्षा जास्त पाऊस पडतो. भारतातील मौसिनराम हे जगातील सर्वात जास्त पर्जन्यमानाचे ठिकाण आहे, हे लक्षातच राहू द्या. भारतातील मौसिनराम हे जगातील सर्वात जास्त पर्जन्याचे ठिकाण आहे. दक्षिण व आग्नेय आशिया आणि काही प्रमाणात पूर्व आशिया सोडून इतर भागात वार्षिक सरासरी पर्जन्य 500 मिमीपेक्षा कमी आहे. हा पाठ इथेच संपतो. आपण पुढे बघूया. रिकामी जागा बघूया आपण. जगात रिकामी जागा हे सर्वात मोठे खंड आहे. कोणते सर्वात मोठे खंड आहे? आशिया. इथे जुने जग हे खंड कोणते आहे बघा. आफ्रिका, आशिया आणि युरोप. आणि उरलेले नवीन जग. दुसरा प्रश्न, सिरदर्या ही नदी या समुद्रास मिळते. कोणत्या समुद्रास? अरल समुद्रास. आशियातील रिकामी जागा नदी अरबी समुद्राला मिळते. हे आपल्याला महत्त्वाचं नाही पडेल. कामचाटका एक रिकामी जागा आहे. काय आहे कामचाटका? द्वीपकल्प आहे, हे लक्षात राहू द्या.
कामचाटका हे द्वीपकल्प आहे. प्रश्न बघा, चीनमधील सर्वात लांब नदी कोणती? याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. अरेबियाच्या वाळवंटास कोणते नाव आहे? हे सुद्धा महत्त्वाचं आहे. जगातील सर्वात उंच पठार? तिबेटचं पठार. समोर बघूया. आशिया खंडाची वैशिष्ट्ये हे सुद्धा लक्षात राहू द्या. पॅसिफिक महासागरास मिळणाऱ्या महत्त्वाच्या नद्या हे कामी पडणार नाही आपल्याला. आशिया खंडातील बेटे हे माहिती असावं म्हणजे तुम्हाला पाठ करायचं नाही आहे. एखाद्या A4 साईजच्या पेपरवर लिहून ठेवा आणि ते वाचत राहा, तुम्हाला आपोआप पाठ होईल. आपण समोर बघूया. यातलं तुम्हाला मेकॉंग नदी माहिती हवी, ताकलामकान वाळवंट माहिती हवं. या ठिकाणी काही महत्त्वाची माहिती दिली आहे ती बघूया. बघा, ही माहिती वाचूया आपण. कहाणी क्राकराटोआची. ज्वालामुखीच्या उद्रेकातून शिलारस बाहेर पडून नवीन खडक जमीन तयार होते हे तुम्हाला माहीत असेलच. परंतु अशा उद्रेकाने एखादे बेट गडप झाल्याचे तुम्ही कधी ऐकले आहेत का? अशी एक घटना आशिया खंडात सुमारे 125 वर्षापूर्वी घडली आहे. त्याची ही कहाणी इंडोनेशियातील सुमात्रा व जावा बेटाच्या मध्ये क्राकराटोआ नावाचा एक बेट होते बघा, आता आहे नाही ते. येथे ज्वालामुखीचे वारंवार उद्रेक होत असत. 1883 साली मे महिन्यापासून मोठ्या उद्रेकांना सुरुवात झाली. 28 ऑगस्ट 1883 रोजी सकाळी 10च्या सुमारास झालेल्या उद्रेक जगातील आत्तापर्यंत नोंद झालेल्या उद्रेकातील सर्वात मोठा उद्रेक आहे. बघा, सर्वात मोठा उद्रेक म्हणते म्हणून आपल्याला लक्षात राहू द्या. बघा, जगातील आत्तापर्यंत नोंद झालेल्या उद्रेकातील सर्वात मोठा उद्रेक ठरला. याचा परिणाम म्हणजे संपूर्ण बेटच गडप झाले. 25 घन किमी इतक्या खडकाची धूळ वातावरणात फेकली गेली. त्या धुळीचा राखेचा स्तंभ 80 किमी उंच गेला व त्यानंतर काही वर्षापर्यंत तो ढग बनून पृथ्वीभोवती प्रदक्षिणा करत राहिला. बघा, काही वर्ष म्हणत आहे. ह्या ज्वालामुखीमुळे व त्यानंतर तयार झालेल्या सुनामी लाटांमुळे सुमारे 36,000 लोक मृत्युमुखी पडले. 1927 मध्ये त्याच जागेवर ज्वालामुखीच्या उद्रेकाला पुन्हा सुरुवात झाली आणि 1930 पर्यंत गडप झालेल्या क्राकराटोआ बेटाच्या जागी नवीन बेट जन्माला आले. त्याला अनक क्राकाटोआ असे नाव दिले आहे. अनक म्हणजे बाल. तेथील ज्वालामुखी सातत्याने फुसकारत असतो व त्यातून फार वाफ बाहेर पडत असते. नव्याने तयार झालेले हे बेट भूगर्भशास्त्र व जीवशास्त्राचा अभ्यासकांची प्रयोगशाळाच मानले आहे. या ठिकाणी हा पाठ संपतो. आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजेच तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळत राहील. थँक्यू.